शांकभरी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कार्यक्रम 8 दिवस कार्यक्रम होता बापू। आणि या कार्यक्रमामध्ये एकादशीच्या दिवशी बाप्पा गेले, पण पहिल्या दिवशीपासून या कार्यक्रमामध्ये 12 ते 2 या वेळेमध्ये भगवान रामचंद्राचं नामस्मरण चालू होतं। रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी। रोज 2 तास भजन होतं आणि भजन मध्ये बाप्पा ऐकत होते। आता हे मी पाहिलं म्हणून बोलतोय बरं का। मी पाहिलं बाप्पाला उठता येत नव्हतं, बाहेरही येता येत नव्हतं, पण ज्या ठिकाणी बाप्पा पडलेले होते ना, मला दादानं सांगितलं, महाराज मी त्यांना म्हणायचो म्हणले, कधी ज्यावेळेस ते पडलेले नव्हते त्यावेळेस, बाप्पा घ्या देवाचं नाव घ्या, तवा घेत नव्हते म्हणले, तवा घेतही नव्हते, पण ज्यावेळेस ते पडून राहिले आणि पडल्याच्या नंतर इथं नामयज्ञ सुरू झाल्याच्या नंतर मग मात्र बाप्पानं अंगात ताकद नाही, हो मांस सगळं हाडाला चिटकलेलं आहे, असे सगळं हाडं काढत दिसू लागले। आणि अशा अवस्थेमध्ये इथं नामचिंतन सुरू झालं आणि या अवस्थेमध्ये बाप्पानं पळड्या आता शक्ती ताकदच नव्हती। हा हात जमिनीच्या साह्याने जमिनीवरती ठेवायचा आणि हा हात बळत उचलायचा आणि अशी टाळी हाणायची, अर्धी खाली अर्धी हातावर, पण टाळी वाजवाय सोडायची नाही। आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन बाप्पानं करायचं का? कारण ते नाम घेतल्याशिवाय मला शेवट माझा गोड होणार नाही। आणि बाप्पानं मला शंकरनं सांगितलं होतं की महाराज दुसऱ्या दिवशी सप्ताह सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी शंकरनं मला फोन लावला, बाप्पाची अवस्था बिघडली म्हणे, आज काही खरं नाही, सप्त्याचा दुसराच दिवस, काहीच खरं नाही म्हणले, आता बाप्पा आपले जातेन। शंकरनं मला सांगितलं आणि नंतर दादा म्हणले, महाराज मी देवीला विनंती केली, देवीचं सर्व पाणी बाप्पाला पाजलंय, बाप्पा 2 दिवस जगले। एक उपकार देवाचे आणि दुसरे बाप्पानं ते केलेलं नामचिंतनाच्या बळावरती बाप्पानं 4 दिवस पुढे ढकलले आणि एकादश गाठली। हो एकादश, बऱ्याच जणाला एकादशीला जायचं असतं पण जाता येत नाही, पण बाप्पानं शेवटी भजन केलं आणि एकादश गाठली। आजा मेळ्यानं तेच केलं महाराज, शेवटी फक्त भगवान परमात्म्याचं नाव घेतलं, पण पुत्राचं म्हणून घेतलं आणि त्याला खऱ्या अर्थानं विष्णुदूत न्यायला आले। तसं बाप्पानं सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, शेवटी हे की नाही तुकोबारायचं म्हणून गेले महाराज, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही। अंतकाळामध्ये का होईना पण बाप्पाच्या मुखाला दादा नाव आलंच आणि त्यांनी त्यांचा शेवट गोड करून घेतला, फक्त देवाच्या भजनावरती। ही भजनाची ताकद आहे की नाही, म्हणून नामचिंतन आपण 2 तास ठेवलं आणि बाप्पाचा सुद्धा आपण शेवट काय केलाय, गोड केलाय, ही नामाची ताकद आहे। विठाला विठाला आपण कोण करणार आहे, तो भगवान परमात्म्यानं त्याचं नामचिंतन केलं, शेवट गोड केला। सप्ताह चालू मध्ये बाप्पा गेले, नामचिंतन करत करत गेले। यमधर्म तर सांगत असतात बघा, यमधर्म सांगे दूता तुम्हा तेथे नाही सथा, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा। यमधर्म सांगतात, अरे दूतांना जिथं खऱ्या अर्थानं नामचिंतन आहे त्याच्या शिवात सुद्धा जायचं नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नामधारकाच्या शिवा, सुधारिश्वर यावा, गिरटी फिरावाती, गिरटी फिरावाती, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा। आज आमचं अजून भाग्य म्हणावं लागेल, आपल्या लोकशक्ती माध्यमिक उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक वृंद
अगदी मुख्याध्यापकापासून सगळेच शिक्षक वृंद या ठिकाणी हजर आहेत आणि मला वाटतं ते आता थांबतील बराच वेळ कारण मला सगळं त्यांचं आजचं नियोजन सगळं माहिती आहे. विठ्ठला जातं यमधर्म सांगत असतो महाराज, आहे की नाही? यमधर्म सुद्धा सांगत असतो की त्या ठिकाणी जाऊ नका तुम्ही, आहे की नाही? यमधर्म सांगे दुता तुम्हा ते नाही सत्ता जेते होय हरी कथा सदा घोष नामाचा, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. माझा सांगण्याचा भाव बापू फक्त हाच आहे. मग यमधर्म सांगते जाऊ नका, जिथं नाम चालू तिथं इथं कसे आले? इथं फक्त यमधर्म नाही आले तर इथं विष्णुदूत आली. ज्याप्रमाणे आजा मेळाला सुद्धा एक वेळेस नाव घेतलं आणि नाव घेतल्याच्या नंतर यमधर्मही आले आणि विष्णुदूतही आले, त्याचप्रमाणे बाप्पा नामचिंतन करत करत गेले. याचा अर्थ असा आहे की बाप्पा विष्णुदूतानच नेले. विठ्ठला याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात